या काकाला सांगा, या ताईला सांगा, या बाबाला सांगा, या शेठला सांगा. या ठिकाणी तर ते पोलिसांचे जे पथक आहे तेच ना त्या अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना सूचना करते की आम्हाला ह्यांचा फोन आला होता, आणि त्यामुळे नागरिक घाबरून मग पोलिसांकडेही जात नाही आणि गप्प बसतात. परंतु हे चालणार नाही, कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला न्याय मिळायला पाहिजे. जर पोलिसांचं कुठे असं संगमत असेल तर माझ्या पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती असेल, साहेब आपण ह्या पोलिसांवरती देखील कारवाई करा. दारू बंदी आईला सांगा, दारू बंदी, दारू बंदी, व्यसन मुक्ती, व्यसन मुक्ती, व्यसन मुक्ती, दारू बंदी, दारू बंदी. लॉकडाऊन नंतर प्रामुख्याने भारतामध्ये आणि एकंदरीतच जी परिस्थिती निर्माण झाली, लॉकडाऊनच्या नंतर खूप बेरोजगारी वाढली, लोकांच्या हाताला काम नव्हतं, आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काही तरुणाई प्रामुख्याने जी अशिक्षित आहे किंवा ज्यांना काही राजकीय पाठबळ मिळतं किंवा ज्यांच्याकडं गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, ह्या तरुणाईने काय केलं की इझी मनी म्हणजे लवकरात लवकर पैसे मिळवायचं साधन कोणतं आहे, तर ते साधन आहे अवैध धंदे चालू करणे. उदाहरणार्थ अवैध दारू विक्री करणे, अवैधप्रमाणे मटका चालवणे, जुगारचे अड्डे चालवणे. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या नशिली पदार्थ आहेत त्याचं सेवन वाढवणे हा एक मोठा गेल्या 1.5-2 वर्षामध्ये झालेला बदल आहे. हे मी आवर्जून सांगू इच्छितो. आमच्या भागामध्ये मुलं घोळक्याने बसतात, तिथे ते नशा करतात. आमच्या इथं रात्री अपरात्री दारू विक्री होते, त्या ठिकाणी रात्री आमचं घराचा दरवाजा ठोठवला जातो, तुमच्याकडे दारू आहे का ही विचारणा केली जाते. पहिली जबाबदारी जी आहे ती नागरिकांच्या सुरक्षितेची आहे. समाजाच्या व्यवस्थेमध्ये कायदा सुव्यवस्था राखणं ही जर त्यांची जबाबदारी असेल तर ते अत्यंत महत्वाचं आहे. पोलिसांकडनं सहकार्य मिळेल, पण त्याचबरोबर या गुंड प्रवृत्तीच्या लोकांबरोबर सामना करायला एक दक्षता पथक नागरिकांच्या वतीने देखील आपल्याला करावं लागेल असं त्यांनी सांगितलंय. त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद नागरिक देणार आहेत. तुम्ही तुमचे कुटुंबाची वाताहत करतायत, इतर कुटुंबाची वाताहत करतात, हे पाप आपण कृपा करून करू नका. तर ते पोलिसांचे जे पथक आहे तेच ना त्या अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना सूचना करते की आम्हाला ह्यांचा फोन आला होता, आणि त्यामुळे नागरिक घाबरून मग पोलिसांकडेही जात नाही आणि गप्प बसतात. परंतु हे चालणार नाही. त्या इंग्लिश शाळेच्या अगदी 50 मीटर अंतरावर 5-5, 6-6 मटक्याचे धंदे आहेत, दारूचे धंदे आहेत. हे सगळे बंद. Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम, जय संविधान. आज आपल्यासोबत माननीय उपमहापौर, माजी उपमहापौर सिद्धार्थजी धेंडे आपल्यासोबत आहे. डॉक्टर सिद्धार्थजी धेंडे. सर जय भीम. जय भीम, जय संविधान. सर तुमचा फेसबुकवरती व्हिडिओ मी पाहिला ज्याच्यामध्ये आपण उल्लेख केला आहे की अवैध धंदे जे आपल्या प्रभागामध्ये येरवडा विभागामध्ये, विश्रांतवाडी विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याबद्दल तुम्ही त्या अवैध धंदे असतील त्याच्या विरोधात तुम्ही आत्ता काम करणार आहेत. काही तक्रारी आल्या त्याच्यावरून तुम्ही सांगितलं की ते काम करणार आहेत. तर नेमक्या कशा स्वरूपाचं म्हणजे आपण सांगू शकाल की काय नेमक्या तक्रारी आणि कशा स्वरूपाचं या ठिकाणी अवैध धंदे खूप जे वाढलेले आहेत त्याबद्दल काय सांगाल? सर्वांना सविनय जय भीम. मुळातच हा अतिशय संवेदनशील सामाजिक चळवळीचा हा विषय आहे. आपण पाहतो की लॉकडाऊन नंतर प्रामुख्याने भारतामध्ये आणि एकंदरीतच जी परिस्थिती निर्माण झाली, लॉकडाऊनच्या नंतर खूप बेरोजगारी वाढली, लोकांच्या हाताला काम नव्हतं, आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काही तरुणाई प्रामुख्याने जी अशिक्षित आहे किंवा ज्यांना काही राजकीय पाठबळ मिळतं किंवा ज्यांच्याकडं गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, ह्या तरुणाईने काय केलं की इझी मनी म्हणजे लवकरात लवकर पैसे मिळवायचं साधन कोणतं आहे, तर ते साधन आहे अवैध धंदे चालू करणे. उदाहरणार्थ अवैध दारू विक्री करणे, अवैधप्रमाणे मटका चालवणे, जुगारचे अड्डे चालवणे. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या नशिली पदार्थ आहेत
त्याचं सेवन वाढवणे हा एक मोठा गेल्या 1.5-2 वर्षामध्ये झालेला बदल आहे, हे मी आवर्जून सांगू इच्छितो. आणि हे जे नशिले पदार्थ आहेत त्याच्यामध्ये चरस असेल, गांजा असेल, अफीम असेल किंवा इतर काही ड्रग्ज असतील, हे नार्कोटिक सगळे ड्रग्ज हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पुणे शहरामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी हे पाहायला मिळतंय. मी माझ्या प्रभागामध्ये गेल्या 6 महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्या, ज्येष्ठ नागरिकांच्या आणि विशेषतः जे जागरूक नागरिक आहे त्यांच्या तक्रारी माझ्याकडे येत आहेत की डॉक्टर साहेब, आमच्या भागामध्ये मुलं घोळक्याने बसतात, तिथे ते नशा करतात, आमच्या इथं रात्री अपरात्री दारू विक्री होते, त्या ठिकाणी रात्री आमचं घराचा दरवाजा ठोठवला जातो, तुमच्याकडे दारू आहे का ही विचारणा केली जाते. एवढंच नाही तर हा जो परिसर आहे आपला सगळा वडगाव शेरीचा परिसर, ज्याच्यामध्ये माझा प्रभाग आहे, या प्रभागामध्ये जवळजवळ 14 झोपडपट्ट्या आहेत आणि मध्यमवर्गीय लोक या ठिकाणी राहतात, गरीब लोक या ठिकाणी राहतात. तर हे सगळे अवैध धंद्यांमुळं या सगळ्या कुटुंब व्यवस्थेवरती परिणाम झालेला आहे. कुटुंबाची वाताहत होताना दिसते. जे तरुण आहे तो जर समजा नशेच्या आहारी गेला, तो कामधंदा काही करत नाही, या उलट तो चोऱ्या माऱ्या करतो, याच्या पलीकडे जाऊन तो घरामध्ये त्रास देतो, घरांची जी कौटुंबिक जबाबदारी आहे ती पार पाडत नाही आणि तो एक प्रकारे एक समाजाला नको असलेला असा व्यक्ती होतो. म्हणजे एकंदरीत ही समाज व्यवस्थाच बिघडवायचं काम या अवैध धंद्यांमुळं होतंय असं माझ्याही लक्षात आलं. ह्याला राजकीय पाठबळ असल्याशिवाय, प्रशासकीय पाठबळ असल्याशिवाय हे होणार नाही, हे तितकंच खरं आहे. आता मटक्याचं उदाहरण तुम्हाला देतो. मटक्यावरती पूर्वी चिठ्ठी दिली जाते, आता ऑनलाईन मटका होतो. आता मला सांगा, डिजिटल वर्ल्ड झालेला आहे, डिजिटल आपला देश झालेला आहे, हे ऑनलाईनचे मटक्याचे धंदे चालतात हे पोलिसांना माहीत नसेल, आपल्या सायबर सेलला माहीत नसेल, हे मात्र हास्यास्पद आहे. त्यामुळं आमचं या ठिकाणी एक म्हणणं आहे, आम्ही पोलीस स्टेशन पासून सुरुवात केली, कारण आपण कमिशनर ऑफिसकडे डायरेक्ट गेलो तर खालचे पोलीस नाराज होतात. आम्ही पोलीस स्टेशनलाच पहिली तक्रार दिलेली आहे आणि सर्व नागरिकांच्या वतीने दिलेली आहे की जे प्रभागामध्ये अवैध धंदे आहेत या सगळ्यांवरती आपण कुठं ना कुठेतरी चाप आणा, ह्याच्यावरती बंदी होईल अशा प्रकारचं आपण नियंत्रण करा. मी हे मान्य करतो की पोलिसांकडे मॅनपॉवर कमी आहे, त्यांना बाकीच्या अनेक गोष्टी ज्या आहेत ते पाहाव्या लागतात, परंतु हे करत असताना पहिली जबाबदारी जी आहे ती नागरिकांच्या सुरक्षिततेची आहे. समाजाच्या व्यवस्थेमध्ये कायदा सुव्यवस्था राखणं ही जर त्यांची जबाबदारी असेल तर ते अत्यंत महत्वाचं आहे की प्रभागामधील सर्व अवैध धंदे हे बंद पाहिजेत. म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्या येरवडा पोलीस स्टेशनचे PI बालकृष्ण कदम यांना आम्ही निवेदन दिलं. त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. ज्या दिवशी आम्ही निवेदन दिलं त्या दिवसापासून या ठिकाणी ज्या ठिकाणी हे नशा करायला बसणारी तरुणाई आहे त्यांच्यावरती ते कारवाई करत आहे. काही धंदे त्यांनी बंद केलेले आहेत, काही अजूनही चालू आहेत असं नागरिकांकडनं सांगितलं जात आहे. बालकृष्ण कदमांनी सांगितलं की 3 तारखेला 3 डिसेंबरला आपण वॉर्ड सभा घेऊ. वॉर्ड सभामध्ये सगळ्या नागरिकांच्या वतीने आपण जे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचं पेट्रोलिंग आपण करू. पोलिसांकडनं सहकार्य मिळेल, पण त्याचबरोबर या गुंड प्रवृत्तीच्या लोकांबरोबर सामना करायला एक दक्षता पथक नागरिकांच्या वतीने देखील आपल्याला करावं लागेल असं त्यांनी सांगितलंय. त्यालाही अतिशय चांगला प्रतिसाद नागरिक देणार आहेत. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की हा राजकीय विषय नाहीये, हा म्हणजे मी काय पक्षाच्या वतीने घेतलेला विषय नाहीये, हा एक सामान्य नागरिक म्हणून नागरिकांच्या व्यथा हे मी प्रशासनापुढे मांडत आहे. आणि त्याचबरोबर आम्ही गृह खात्याला देखील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यांना देखील आम्ही पत्रव्यवहार करत आहोत की संपूर्ण पुण्यामध्ये उडता पंजाब सारखं उडतं महाराष्ट्र करू नका. पुणे हे अतिशय सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे, पुरोगामी चळवळीचं शहर आहे. या ठिकाणी अवैध धंद्यावरती आपण चाप आणा एवढी विनंती आम्ही त्यांनाही करणार आहोत. आणि लोकशाही पद्धतीने जर हे नाही झालं तर नाईलाजास्तव आम्हाला नागरिकांच्या बरोबर कुठे ना कुठेतरी आंदोलनाच्या भूमिकेतनं जावं लागेल, ही भूमिका या ठिकाणी मांडतो. आणि जे काही 2 नंबरचे अवैध धंदे करणारे व्यक्ती आहे त्यांनाही माझं सांगणं आहे की बाबांनो, तुम्ही तुमचे कुटुंबाची वाताहत करतायत, इतर कुटुंबाची वाताहत करतात, हे पाप आपण कृपा करून करू नका. आणि समाजामध्ये जे कष्ट करून मेहनत करून जे इन्कम होतं तशा प्रकारचे व्यवसाय तुम्ही करा.
ते व्यवसाय केले तर नक्कीच समाज आपला चांगला पुरोगामी होईल आणि खऱ्या अर्थाने आपला देश महासत्ता होण्याच्या दिशेने पाऊल टाकेल असं या प्रसंगी सांगतो. सर, आपण बघितलं की रात्रीचं जे रोजचं पेट्रोलचं पोलिसांचं जे काय गस्त असायची ती पूर्वी दर तासाला असायची, परंतु आता ही गस्त अजिबात दिसतच नाही. कुठलाही रात्रीचा पोलीस अगदी तुम्ही सांगता ते बरोबर आहे. तो अनुभव आम्हालाही या ठिकाणी आलेला आहे. परंतु पोलिसांचं म्हणणं असं आहे, अतिशय म्हणजे येरवडा पोलीस ठाणा जर पाहिलं त्याच्यामध्ये पेट्रोलिंगचा एरिया इतका वास्ट आहे की या एरियामध्ये फक्त 2 लोक हे पुरेसे होऊ शकत नाही. माझी गृह खात्याला विनंती असेल की पोलिसांचं तुम्ही जास्ती या ठिकाणी नेमणूक करा, जास्ती स्क्वॅड या ठिकाणी बोलवा. शाळेचा परिसर असेल, तरुणाच्या कॉलेजचा परिसर असेल किंवा ज्या ठिकाणी हे असे बेकायदेशीर धंदे फोफवतात असे जे अड्डे असतील ते उद्ध्वस्त करा आणि त्याच्यावरती गस्त ठेवा. सीसीटीव्ही कॅमेरा करता मी महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही पत्र दिलेलं आहे की अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत, पण त्या कॅमेऱ्यांची देखभाल दुरुस्ती होत नाही. त्याच्याकरताही आपण निधी द्यावा आणि देखभाल दुरुस्ती देखील करावी, जेणेकरून हे सर्वांचं काम आहे. महानगरपालिका असेल, गृह खातं असेल, पोलीस खातं असेल आणि नागरिक असतील, ह्या सगळ्यांनी मिळून ह्याच्यावरती एक कृती कार्यक्रम करून हा जो विषय आहे तो हाताळायला लागेल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. सर, असं पण दिसून येतं की एखाद्या नागरिकाने तक्रार केली किंवा सूचना केली तर नंतरून त्यालाच दमदाटी केली जाते, त्याच्यावरच दडपण आणलं जातं. अगदी बरोबर आहे. अनेक तक्रारी अशा आलेल्या आहेत की जी लोक डायरेक्ट 112 नंबर, 100 नंबर किंवा तत्सम जे दिलेले टोल फ्री नंबर आहेत ते डायल केल्यानंतर पोलीस ज्यावेळेस पेट्रोलिंगला येते त्या ठिकाणी तर ते पोलिसांचे जे पथक आहे तेच त्या अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना सूचना करते की आम्हाला ह्यांचा फोन आला होता आणि त्यामुळे नागरिक घाबरून मग पोलिसांकडेही जात नाही आणि गप्प बसतात. परंतु हे चालणार नाही, कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला न्याय मिळायला पाहिजे. जर पोलिसांचं कुठे असं संगमत असेल तर माझ्या पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती असेल, साहेब आपण ह्या पोलिसांवरती देखील कारवाई करा. सर, काही इंग्लिश शाळा आहे आपल्या परिसरामध्ये, त्या इंग्लिश शाळेच्या अगदी 50 मीटर अंतरावर 5-5, 6-6 मटक्याचे धंदे आहेत, दारूचे धंदे आहेत. हे सगळे बंद व्हायला पाहिजेत. माझी प्रांजळपणे या ठिकाणी मागणी आहे, शाळेचा परिसर, कॉलेजचा परिसर, ह्याच्या परिसराच्या सभोवतालच्या जे काही नियम अटी शर्ती आहेत त्याच्यामधले हे सगळे धंदे हे टोटली बंद व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. जय भीम.